आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी या ठिकाणी भर दुपारी बिबट्याच्या जोडीनं दर्शन दिल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। शेतात पाणी भरत असताना एका तरुणासमोर अचानक 2 बिबटे उभे राहिल्याची धक्कादायक घटना घडली। जीव वाचवण्यासाठी त्या तरुणाला झाडावर चढून बसावं लागलं। खंडूनाथा लोंढे यांच्या शेतात ठाकर समाजातील रोहित पारदी हा तरुण बाजरीच्या पिकाला पाणी भरत होता। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पाणी भरत असताना अचानक शेजारील उसाच्या शेतात बांधावर 2 बिबटे उभे असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। अचानक समोर बिबट्यांची जोडी दिसल्यानं रोहित पारदी घाबरून गेला। स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो तत्काळ जवळ असलेल्या लिंबाच्या झाडावर चढला। काही वेळ बिबट्या त्याच्याकडे पाहत उभे राहिल्यानं त्याची भीती अधिकच वाढली। या दरम्यान रोहित पारदी यांनी मोबाईलद्वारे शेतमालक खंडू लोंढे यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच खंडू लोंढे हे हातात काठी घेत मोठमोठ्यानं आवाज करत शेताच्या दिशेने धावले। त्यांनी नंतर शेतकऱ्यांनाही याबाबत माहिती दिली। शेतकरी घटनास्थळी पोहोचताच काही वेळानं बिबट्यानं उसाच्या शेतात धूम ठोकली। त्यानंतर रोहित पारदी हा झाडावरून खाली उतरला। जारकरवाडी परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर असल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे। मात्र भर दिवसा बिबट्याचं दर्शन झाल्यानं शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पारदी तू काय करतो तिथं? पाणी भरत होतो कशाला? बाजरीला। मग तुला बाजरी भरताना काय तुला पाण्यास काय आलं तुला? बिबट्या किती होते? 2 कुठून आले ते? त्या काठ्या उसात मारले आणि बांधला। आल्यानंतर कुठं बसले? काय केलं तुला? मी झाडा चढलो होतो, कशासाठी? घाबरलो होतो ना जास्त। घाबरला जास्त? हा, मग गेले कुठं ते? वरच्या उसात गेल्यात। आणि इथं किती वेळ थांबले होते असे? थोडा वेळच होते। मग तू थांबलो, मग काय केलं तू? तुम्हाला फोन केलता। माझं नाव सांग, काय काय माझं नाव काय? खंडू लोंढे। खंडू लोंढे। यांना मालकाला फोन केला? मालकाला फोन केलता। हा, मग ते आले आणि मग वरच्या उसात गेली। तेज तुफान न्यूज करिता मुख्य संपादक आयुब शेख, जारकरवाडी, आंबेगाव। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।